माय बाई कसं घर शोधलं ग माय माया सोन्याहून पिवड्या पोरीसाठी. एक पाय टाकला की घर तर संपून राहिलं. वहिनी तुम्ही लई छान दिसता हो. ए पुरी हात कायला लावून राहिली तिला. आताच तुला संडासून येताना पाहिला. हात धुतले का तू? लय नाजूक काय माई नातीन. मामी 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 कडेवर घ्या ना मला. ओ जरा सांभाळा की तुमच्या पोरीला. आल्यापासून पाहून राहिलो मामी 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 मामी. तुमच्याच घरी राहणार आहे ना ते आता. थकली असेल ना माई नातीन. आता काय तुमच्या पोरीला घेऊन कडेवर नाचणार आहे की काय? ए माय जाऊ दे ना, तू शांत राह की. असं वय का बाई, तू चुप राह, मले नको शिकवू तू. ए पोरी इकडे ये. कोण हास बाई तू? नवरदेवाची मावस बहीण. हो का? हे गळ्यातला हार सोन्याचा होय का? नाही हो, नकली होय. तरी मी म्हणतच होती हिला हार सोन्याचा असूच शकत नाही. मी लय सोनं घालून आहो बाई, माई नजर चुकतच नाही. ए पुरी, तू नक्की स्वयंपाक खोलीत चालली असेल ना चहा बनवायसाठी. तुला वाटलं असेल 4 वाजले आहे, नवरीच्या आजीला चहा द्यायला लागते आता. कारण की आजा बाहेर तर लय चहा पिते असं तुला वाटत असेल. पण मी काय जास्त चहा पित नाही बाई. पण तू आता आग्रह करूनच राहिली ना, तर माझ्यासाठी ना फक्त दुधाचा चहा बनवतो आणि त्याच्यात 4च चम्मच साखर टाकतो. आणि अद्रक बिद्रक कुठून नको टाकू बाई. मला आजकाल लय जळकीचा त्रास होते माय.